उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत, थेट जाऊयात। देशमुख यांनी भगवा खांद्यावर घेतलाय आणि अतुल देशमुख यांनी योग्य वेळी भगवा खांद्यावर घेतला आणि त्यांनी एक आत्मविश्वास दाखवला की आम्ही एकदम तयार आहोत लढायला आणि जिंकायला देखील। असा शिवसैनिक आपल्याला आवडतो। बाळासाहेबांनी हेच विचार दिले आपल्याला, आनंद दिघे साहेबांनी हेच विचार दिले। लढायला शिकवलं आपल्याला। आता काही लोक रडतायत, ते जाऊ दे त्यांना। काही लोक मला काल भकास मंत्री म्हणाले, नगर विकास नाही भकास विकास। सांगा मी भकास मंत्री आहे? 2.5 वर्षामध्ये या एकनाथ शिंदेनी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पालथा घातला की नाही? माझ्या लाडक्या बहिणींची योजना सुरू केली की नाही? शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिला की नाही? सगळ्या लोकांच्या मागे योजना सांगायला गेलो तर दिवस कमी पडेल। लेक लाडकी लखपती, लाडकी बहीण योजना, एसटी मध्ये सवलत, या ठिकाणी आपल्या बचत गट महिलांना अनुदान, शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी जाहीर केले। मी मुख्यमंत्री असताना राज्याचे पण 6,000 रुपये आपण जाहीर केले। शेतकरी जेव्हा जेव्हा संकटात आला त्याला मदत करण्याचं काम आपण केलं आणि म्हणून आता मी एवढंच सांगतो, मी जास्ती काय टीका करत नाही, परंतु अजून त्यांच्या डोक्यात प्रकाश पडलेला नाही। मला सांगतात भकास मंत्री, अरे स्वतः मुख्यमंत्री होते त्या 2.5 वर्ष घरी बसले ना। फेसबुक लाईव्ह वर सरकार चालतं का? फेस टू फेस काम केलं पाहिजे, रस्त्यावर उतरून काम केलं पाहिजे। जेव्हा जनता संकटात असते तेव्हा संकटात त्यांना साथ दिली पाहिजे। इरशाळवाडी असेल नाही तर कोल्हापूरचा सांगलीचा पूर असेल त्यावेळेस त्यांना मदतीला धावून गेले पाहिजे आणि स्वतः घरात बसले आता बांधावर फिरतायत। अरे आम्ही निर्णय घेतला, 32,000 कोटीचं पॅकेज आम्ही जाहीर केलं शेतकऱ्यांसाठी आणि आम्ही जे बोललो, मी मुख्यमंत्री असताना जेव्हा निवडणुकीमध्ये आम्ही वचननाम्यात सांगितलं की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार, आम्ही ते कधी विसरणार नाही। त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार। आता कशाला फिरताय? जेव्हा फिरायचं होतं तेव्हा आपण फिरले नाही। माझ्या हातात काय नाही, माझ्या हातात काय नाही, माझ्या हातात, अरे काय नाही मग कशाला जाता? असे एक तर वरती नाही एक तर कमरेवरती। अरे देण्याचे हात असे देवा ठेवा। एकनाथ शिंदेचे हात देणाऱ्याचे आहेत, हे देणारे हात आहेत, हे घेणारे नाही। ही देना बँक आहे, लेना बँक नाही। आणि लेना बँक कुठे आहे तुम्हाला माहित आहे, सगळ्यांना माहित। आणि म्हणून मी एवढंच सांगतो की लोक काम करणाऱ्याच्या पाठीशी उभे राहतात। या मतदारसंघाचं नाव आहे खेड आळंदी, त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने अतुल देशमुख यांना योग्य पक्षाचा मार्ग सापडला असं मी म्हणेन। कारण यांच्या प्रवेशाने शिवसेना अधिक मजबूत होईल, बळकट होईल। उत्तर पुणे जिल्ह्यात यशाचा एक आणखी नवा मार्ग दिसेल। कारण कधी अगोदर काय झालं त्यांचं काय मी त्याच्यात जात नाही, परंतु आता आपल्याला नव्याने श्री गणेशा करायचा आहे। हा पक्ष कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा आहे। इथं कोणी मालक नाही, इथं कोणी नोकर नाही, हा
कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। जो काम करेल तो पुढे जाईल। हा कार्यकर्त्यांना मान सन्मान देणारा पक्ष आहे आणि म्हणून अतुल एक चांगला कार्यकर्ता आहे आणि याच्यामुळे बातम्या येतील अमुक कुणाला तरी धक्का बसला, हे झालं, परंतु अतुल खरा धक्का आपल्याला आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये द्यायचा आहे आणि समोरच्याला आडवं करायचं आहे। खेड तालुक्याच्या राजकारणात देशमुख कुटुंबाचं स्थान मजबूत आहे, मोठं आहे। त्यांनी केलेली कामं, त्यांचं कार्य, त्यांचा सामाजिक संपर्क हा सगळा आपल्याला मला सांगण्याची आवश्यकता नाही। खरं म्हणजे त्यांच्यासोबत चाकण, राजगुरुनगर, आळंदी परिसरातील देखील नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, असंख्य कार्यकर्ते आज आपल्या शिवसेनेमध्ये आले। हे काय येत आहेत, का लोक येत आहेत? एक विश्वास, एक सर्वसामान्य कार्यकर्ता एकनाथ शिंदे या राज्याचा शाखा प्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री झाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।